अमित अरे एकाच ठिकाणी काय मारतोयस पाणी? जरा इकडे इकडे मार. बघ इकडे इकडे कोरडं आहे, या बाजूला तुझ्या मागे तिकडे कोरडं आहे सगळीकडे, तिकडे मार पाणी. हो ते उंटावरून शेळ्या आखण्यापेक्षा ना खाली आहे मदतीला. हो का? सगळे अंगण कोणी झाडलंय? ये 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 खाली ये. आलो. अरे सांभाळा रे, सांभाळा सांभाळा सांभाळा, जास्त पाण्यात खेळू नका. सर्दी होईल बाळा. थांबा थांबा, मी नळ बंद करून आलो. बाबा मी होळीच्या दिवशी ना चिक्कार फुगे फोडणार आहे. हो काय साक्षी, विसरलीस तू? काय बाबा? बाबा मला आठवलं, सॉरी मी नाही फोडणार फुगे. हो हो मला पण आठवलं, नाही फोडणार फुगे. काय सांगितलं आजोबांनी? हो शहरात पाणी मिळतं पण खूपशा गावांमध्ये पाण्याचे हाल होतात. आपण जमिनीच्या पोटातलं पाणी खेचून खेचून संपवलंय. आणि पावसाचं चक्र लक्षात आहे ना साक्षी? हो ढगांना अडवणारी जंगले तोडली जातात, त्यामुळे अनेक पशुपक्षी नाहीसे होत आहेत. म्हणूनच जास्त पाणी वाया घालवायचं नाही, होळीसाठी झाडं तोडायची नाहीत आणि नैसर्गिक रंग वापरून कोरडी होळी खेळायची. हा म्हणजे इको फ्रेंडली होळी. करेक्ट. आणि लाकडं न जाळता रोपटे लावणार. चला पळा आतमध्ये. काय मित्र, हा चहा घेणार का घोटभर? म्हणजे काय? आणि भाकरवड्या आहेत का संपल्या? अरे म्हणजे काय ठेवले तुमच्यासाठी? द्या ऑर्डर द्या. अर्चू 2 चहा टाक ग, एक कमी साखरेचा. आम्ही तर या भाकरवडी होऊन जाऊ दे. मी बोलणार नाहीये, पण लक्ष असू द्या, लक्ष असू द्या. मला माहिती आहे हो तुमचं खूप लक्ष आहे, ते असंच असू द्या लक्ष. आता डॉक्टर मेहेंदळे, डॉक्टर मेहेंदळे. हॅलो हॅलो हॅलो, हा बोला. हॅलो. अहो सुरेश कुडाळकर, तुमचा आवाज मी ओळखलाय, बोला ना. हॅलो. अहो किती वेळा हॅलो हॅलो करणार? अहो डॉक्टर साहेब, तुमच्या लक्षात नाही का आलं? तुम्ही मला सांगितलं होतं ना बाबाजींचं नाव घ्यायचं नाही, जय हो म्हणायचं नाही, म्हणून फक्त त्या स्टाईलने मी हॅलो म्हटलं तुम्हाला. हॅलो. लक्षात आलं का तुमच्या? बरं मला सांगा, तुम्ही फोन कशासाठी केला होता? नाही म्हणजे काय अडचण वगैरे आली आहे का? हो डॉक्टर साहेब, अडचण म्हणजे काय? आता हो ना, म्हणजे बघा ना की आता बाबाजींनी मला तुमच्या मार्फत असं सांगितलंय की सारखं सारखं जी जी करायचं नाही म्हणून. हो हो, म्हणजे तसं बाबाजींनीच सांगितलंय. काय तुमच्या बायकोला तुम्हाला माझ्याकडे पाठवण्याची सूचना सुद्धा बाबाजींनीच केली होती ना, म्हणून तर तुम्ही आलात का नाही, हो की नाही? हो 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 हो. नाही नाही, म्हणजे हे सुद्धा त्यांनीच ठरवलेलं आहे. यापुढे त्यांच्या सगळ्या सूचना ते माझ्या मार्फत तुम्हाला पाठवणार आहेत, म्हणून तुम्ही त्यांना सारखं सारखं हाक मारायची नाही, त्यांच्या सूचनांचं पालन करायचं. काय अहो जींचं केवढं प्रेम आहे माझ्यावर. काय तुम्ही त्यांना सारख्या सारख्या हाका मारल्या ना की त्यांचं लक्ष जातं ना, आणि त्यामुळे डिस्टर्ब होतात ते, म्हणून तुम्ही त्यांना हाका मारायचे नाही. ते जे आदेश माझ्या मार्फत तुम्हाला देतील तेच तुम्हाला पाळायचं का नाही? हो हो हो, नाही म्हणजे लक्षात आलं आता माझ्या. पण काय आहे ना, म्हणजे तुम्ही म्हणालात की असं सारखं सारखं त्यांचं नाव घ्यायचं नाही, पण ठीक आहे, म्हणजे तोंडाने नाही पण मनात घेतलं तर चालेल ना? कसं आहे ना, तुम्ही मनातल्या मनात जरी त्यांना हाका मारलीत ना तरी ते त्यांना ऐकू जाईलच का नाही? हो की, हो की. बरं, नाही ठीक आहे ठीक आहे, मनात सुद्धा नाही घेणार, पण असं एखाद दुसऱ्या वेळेला असं मनात आलं तर चालेल ना? एकदा दोनदा ठीक आहे, तशी मी त्यांना विनंती करेन, पण एकदा दोनदाच, आणि ते सुद्धा मनातल्या मनात. काय? थँक्यू थँक्यू. म्हणजे मी आता काय प्लॅन आहे? प्लॅन? कसला प्लॅन? म्हणजे
मी हे मागच्या वेळेसारखं डिटेक्टिव्ह वगैरे प्रकार नाही ना? नाही हो. अहो म्हणजे ते जाऊ दे, सोडून द्या ना ते. म्हणजे मी हे बघा ना, अहो तुमच्या दोघांच्या सुखाशिवाय दुसरं काय महत्वाचं आहे मला? नाही तरी जे काही मनात असेल ते स्पष्ट बोला माझ्याशी बाबा. नाही पुन्हा असं नको व्हायला की पुन्हा एकदा कन्येचे पिताश्री तिच्यावर पाळत ठेवायला डिटेक्टिव्ह सोडतायत आणि पुन्हा एकदा कन्येचे पती त्या डिटेक्टिव्हची कॉलर धरतायत, नाही का? जाऊ दे ना जावई बापू, आता लाजवतंय कशाला? मी इथे आलो तो कारण आपलं ते कालचं डिनर म्हणजे मी जी पार्टी आनंदाची देणार होतो ते कॅन्सल करावं लागलं. कारण का माहितीये का, आमच्या मीना मावशी आहेत ना, त्यांच्या छातीत अचानक दुखायला लागलं. अच्छा, असं झालं का? एवढं म्हणजे तुम्हाला फोन करून आमंत्रण दिलं, उत्साहाने बोलावलं, ते सगळंच कॅन्सल करावं लागलं. सगळ्यावरच पाणी पडलं. फार अवघडल्यासारखं झालं मला. म्हणून तुमच्या दोघांची माफी मागायला आलो मी. मीही इथेच भेटणार याची कल्पना होती वाटतं तुम्हाला. मेघनानं नक्की सांगा, म्हणजे माझं सॉरी सांगा. तुम्हाला आता सांगतोच आहे मी, त्यांना फोनवरून सांगेनच मी आणि नंतर तुम्हाला प्रत्यक्ष येऊन भेटीन. काय झालं मला अचानक एक काम आठवलं. मी जातो कामाला, पण तुम्ही नक्की त्यांना सांगा. हा माझा सॉरी सांगा. हा मी काय ग, असं काय चेहरा केलास तू? अरे बापरे, काय काय झालंय काय? हा दरवेळी काही व्हावंच लागतं का हो? कधी कधी उगीच उदास वाटतं ना, सहजच. नाही पण 9 पिसांच्या 7 गाद्यांखालचा वाटाणा टोचतो असं म्हणतात. तो वाटाणा असतो ना म्हणून टोचतो. तसं काय नेमकं झालंय तरी काय? अर्जुला खूप दुखावलं का हो मी त्या पार्टी प्रकरणात? नाही ग, त्या अर्चनाचं कसं झालंय माहितीये का, तिने ते सतीश प्रकरण जरा फारच मनाला लावून घेतलंय. तर सतीश सगळं व्यवस्थित हँडल करेल म्हणून आपण गप्प बसलो. पण तिला असं वाटतंय की आपण काहीच इनिशिएटिव्ह घेतला नाही, आदित्यने काही पुढाकार घेतला नाही. हो ना, तिला वाटतं आपण मेघनाचीच फक्त बाजू घेतोय. त्या दिवशी पण बघितलं ना, सकाळी धड बोललीच नाही माझ्याशी, काही नाराज होती माझ्यावर. अहो पण मेघनालाही तिने समजून घ्यायला हवं ना. म्हणजे मला असं वाटलं की बिचारीच्या वडिलांनी इतक्या दिवसांनी फोन केलाय, आनंदात दिसले ते, एवढं जेवायला बोलत आहेत तर जाऊ दे ना तिला. कधी नवच इतकं बोलवत होते आपल्या लेकीला, म्हणून म्हटलं जा. आई वडील असूनही कधीही मुलीला आई वडिलांचं सुखच नाही मिळालं हो. खरंय, काही काय आई वडील ना फक्त मुलांना जन्म दिला म्हणून आई वडील असतात. चांगलं पालक होणं एक साधनाच आहे नाही. असो, तिच्या माहेरी तिला जो आनंद मिळाला नाही तो आपण देतोय ना. आणि हे बघ, तू काळजी करू नकोस. वेळ बघून अर्चनाला समजावतो मी, माझं ऐकेल. आणि हे संजीवनी, तू असं चेहरा पाडून बसू नकोस ग, मलाही कसं तरी होतं. हास बाबा, हास हास हास. हा आता कसं. आणि तू अशी बसून राहिलीस, होळीची तयारी कोण करणार? अगो बाई, मग? होच की. चल चला चला चला. चल चल चल. लग्न ठरल्यापासून ज्याला शोधत होते तो परत आलाय. आदित्य नगरकर परत आलाय. मेघना खऱ्या अर्थानं माझी बायको नसली तरी गेल्या काही महिन्यातला तिचा सहवास, तिचं चुका करणं, ते सावरून घेणं, सगळं आपल्याला आवडलंय, आवडतंय.
ती त्याच्याकडे जावी असं तर अजिबात वाटत नाही. पण समजा ती तसं म्हणाली तर? मेघनासारख्या मुलीनं त्याच्यावर प्रेम केलं म्हणजे त्याच्यात नक्कीच काहीतरी वेगळं, काहीतरी स्पेशल असणार. हा नगरकर परत आला नसता तर तिला कदाचित तसं वाटलंही नसतं. पण आता सगळंच अवघड झालंय. माई, आदित्य, हॅलो. अरे तूच फोन केलास ना मला, बोल की मग. हो हो हो, मीच लावलाय. चुकून केलास का मला फोन? नाही म्हणजे दुसऱ्याच कोणाला तरी करायचा होता का फोन आणि मला लागलाय? नाही ग, पण असं होतं ना कधी कधी, चुकतो आपण फोन लावायला. हो रे बाबा, माझं तर असं अनेक वेळा होतं. करायचा असतो एकाला आणि लावते दुसऱ्यालाच. तुझं काही राहिलंय का घरी? नाही म्हणजे तुझी काही फाईल वगैरे राहिली आहे का? का काय ते तुमचं पेन ड्राईव्ह राहिलंय का तुझं? नाही ग माई, आपली कुठलीही वस्तू कुठेही सोडायची नाही असं ठरवलंय मी. वा. आपल्या नकळत आपली एखादी महत्वाची गोष्ट आपण देऊन टाकतो कोणाला तरी, आणि मग अरे असं कसं होईल? आपली महत्वाची गोष्ट आपण अशी कशी देऊ शकतो दुसऱ्या व्यक्तीला? हा नाही म्हणजे नकळत देऊ शकतो हो आपण, पण ती व्यक्ती सुद्धा आपल्यासाठी तितकीच महत्वाची असते ना, आणि म्हणून तर आपण ती वस्तू देतो ना. हा फक्त त्या व्यक्तीला ठाऊक नसतं त्या वस्तूची काय किंमत येते. काय रे, तुझं काही हरवलंय का? नाही ग, काय नाही. मग नाही म्हणजे असाच ऑफिस मधून तू मला कधी सहज म्हणून फोन नाही करत काम असल्याशिवाय? का ग, कामाशिवाय बोलायचं नाही का आता तुझ्याशी? अरे बोल ना. मी असं कसं म्हणेन नको म्हणून? उलट मला तर तुम्हा सगळ्यांशी दिवसातून एकदा तरी बोलावं असं वाटत असतं. पण तुम्ही सगळे बिझी असता ना रे, कामात असता, मग उगीच तुम्हाला डिस्टर्ब कशाला करा म्हणून बोलत नाही. करत जा माई, तुझ्याशी बोललं ना की बरं वाटतं, लहान झाल्यासारखं वाटतं. आणि काय रे बाळा? काय नाही माई, मी नंतर बोलू का तुझ्याशी? एक अर्जंट काम आलंय. हा बर. आणि तुझा आधार वाटतो असंच म्हणायचं ना बाळा तुला? मुलांना आईच्या मायेचा आधार तेव्हाच घ्यावासा वाटतो जेव्हा त्यांच्या अत्यंत जवळचं कोणीतरी त्यांना दुखावतं. काय झालं असेल माझ्या आदित्यला? काहीतरी सलतंय त्याच्या मनात, जाणवतंय मला. काय झालं असेल? मेघनामध्ये आणि त्याच्यामध्ये तर काही नाही. अहो येते मी. हे काय, तुम्ही निघालात? अहो मगाशीच सांगितलं ना तुम्हाला ना, खूप दिवसात वासंती भेटली नाहीये, तिला भेटून येते. अहो पण सांगितलं म्हणून काय लगेच जायला हवं का? तुम्ही नाही का भटकत असता? हे बघा, मी वासंतीकडे जाते, तिथून मार्केटला जाईन, नंतर मीनाताईकडे जाईन. अहो पण तुम्ही घरात नसलात तर मला चैन नाही पडत हो. नाहीतरी आपण दोघे घरात असून काय होणार आहे? आपले रोल तर ठरलेले आहेत. तुम्ही सतत मला मनाला येईल ते ऐकवत राहता
आणि मी ऐकत बसते, बस. कधी एखाद्या दिवशी नाटका सिनेमाला दोघं मिळून गेलोय, किंवा निवांत गप्पा मारत बसलोय, किंवा कधीतरी फेरफटका मारायला गेलोय. असं कधीच होत नाही. अहो मग मी घरात असले काय आणि नसले काय सारखंच आहे. अहो पण मी काय करणार घरात एकटा बसून? ते तुमचं तुम्ही बघा हो. आता एकदा बोलणार आहे मी. लक्ष असू द्या ना. हॅलो, नमस्कार. नमस्कार. बोला. तुमचा फोन आला भेटायला या म्हणून, तेव्हा थोडी घाबरलेच मी. नाही, साहजिक आहे. काय मानसोपचार तज्ञाची भेट घ्यायची असं म्हटलं की भल्या भल्या लोकांना दडपण येतं. पण कसं आहे, मनालाही ताप येतो, त्यालाही सर्दी पडसं होतं. पण वेळच्या वेळी उपचार केले की बरं वाटतं. तसंच आहे. बरं, मला आता सुरेश रावांबद्दल सांगा, म्हणजे तुमच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने. कुणी आपल्याला काही करणार तर नाही ना, किंवा काही विपरीत घडणार नाही ना, किंवा एखादं संकट येणार नाही ना, हे असे विचार सतत डोक्यात चालू असतात हो त्यांच्या. हां, म्हणजे तसं सुसंगतच आहे ते. आणि सतत म्हणजे रात्रंदिवस बाबाजींचा जप चालू असतो. असं ते डोक्यावर हात घेऊन त्यांना हाका मारत असतात. अहो, जय हो, जय हो बाबाजी, जय हो. लक्ष असू द्या बाबाजी, लक्ष असू द्या. काय असे पाहताय काय? मला विचारायचा अधिकार नाही या विषयावर काही, पण मी बाबाजींच्या इतका नादी कसा लागलो असं तुम्हाला प्रश्न पडला असेल ना? हो. अहो बाबाजीच काय, असे कितीतरी बुवा, महाराज, बापू, बाई, माता, आई या सगळ्यांच्या नादी लागलोय मी. अहो म्हणजे माझ्या ट्रीटमेंटचा, थेरपीचा एक भाग आहे तो. आता बाबाजींचा माझ्यावरती अनुग्रह आहे हे समजल्यानंतर सुरेशराव माझ्या पुढे जास्त मोकळे झाले. माझ्या सूचना ते पाळायला लागले. म्हणजे मी बाबाजींना हाक मारायची नाही असं सांगितल्यानंतर ते पाळायला लागले की नाही? हो, मग खरंच अवघड गोष्ट होती ही. याचाच अर्थ असा आहे की वी आर ऑन द राईट ट्रॅक. बरोबर? हो. बरं, आता मला सुरेश रावांबद्दल सांगा. म्हणजे कुठून ही मुलगी आपल्या आयुष्यात आली असं वाटत असेल ना तुला? का ग? इतका वाईट वागतो का मी तुझ्याशी, की मी असा विचार करत असेन असं वाटलं तुला? नाही रे, वाईट? उलट नॉर्मल पेक्षाही खूपच चांगला वागतोस तू. त्यामुळे मला. पण त्यामुळे तू निर्णय घेऊ शकत नाहीयेस अशी सबब पुढे करू नकोस मेघना. आणि तो आदित्य परत आला म्हणून घाबरण्याचं काय कारण आहे ना? नकळत तुलाही टेन्शन आलंय ना? मला? मला कसलं टेन्शन? म्हणजे त्याचं, तो माझ्या आयुष्याचा हिस्सा नाही मेघना. तुझ्यामुळे तो माझ्या आयुष्यात आला. प्रश्न हा आहे की तू माझ्या आयुष्याचा हिस्सा असणार आहेस की नाही, हा आहे मेघना. आदित्य, रियालिटी आहे मेघना.
तुला सामोरं जावंच लागेल. निर्णय घेण्याची टाळाटाळ आणखी किती दिवस करणार आहेस तू? निर्णय घेण्याची टाळाटाळ नाही करते मी, पण पक्षाचं पिल्लू आपोआप उडतं, कळीचं आपोआप फुल होतं आणि आकाशात चंद्रही आपोआप उगवतो. मला जो काही निर्णय घ्यायचा आहे तो एका क्षणी माझं मन आपोआपच घेणार आहे. हा, तोपर्यंत मला हे वादळ लपेटूनच जगावं लागणार आहे. आणि मलाही. तुला ते कळलेलं नसलं तरी पाहता क्षणी तुझ्या प्रेमात पडलोय मी.